बेहदची परम महाशांती। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे समर्पणाची महती। परम शांती श्रोते हो, आज विशेष दिनाचे औचित्य साधून अलौकिक ज्ञान प्राप्त करूया। आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। आषाढ महिन्यात भगवान विष्णू आणि भगवान शिवांची पूजा करण्याचे आपल्या शास्त्रांमध्ये विधान आहे। देवी देवतांच्या विश्रामाचा कालावधी हा असतो। हा दिवस महाभारताचे रचनाकार महर्षी वेदव्यास यांची जन्मतिथी गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। त्यांनी म्हणजेच महर्षी व्यासांनी 4 वेद, महाभारत आणि ब्रह्मसूत्र तसेच 18 पुराणांची रचना केलेली आहे। आज गुरुपौर्णिमा समर्पणाचा दिवस आहे। रोज ज्ञानयोगामध्ये जेव्हा आपला समर्पण भाव असतो त्या समर्पणातच प्रेम दडलेले असते। समर्पण व प्रेमामध्ये प्रचंड शक्ती आहे। आपल्याला जे काही प्राप्त झालेले आहे ते गुरूंनी, परमपित्याने, परमात्म्याने दिलेले आहे। आपण त्यांचे ऋण तर फेडू शकत नाही। आजचा एपिसोड हा बापूजींना समर्पित, ब्रह्मामा, निरुमा यांना सुद्धा समर्पित आहे। आपल्या सर्वांना गुरूंनी एक समान ज्ञान दिलेले आहे, काहीही लपवलेले नाही। वेळेनुसार ज्ञान आपण अद्ययावत करून निःशुल्क भावाने निःशुल्क ज्ञान प्रदान केलेले आहे। आता हे आपले कर्तव्य आहे की बस ज्ञानदान करावे, जितके शक्य होईल तेवढे द्यावे, लोकांना जागृत करावे। त्यांना नेहमी सत्य, परमसत्य ज्ञान दिलेले आहे। बापूजींनी जशी खूप खडतर तपस्या केलेली आहे तसेच ब्रह्मामा यांनी सुद्धा पण स्वतःच्या जीवनात तपस्या केली। म्हणूनच त्यांनी बापूजींचे ज्ञान समजून सोप्या भाषेत आपल्या सर्व मुलांना सांगितले। निरुमा यांच्याबद्दल बोलायचे तर त्या अतिसूक्ष्ममध्ये काम करत आहेत। बेहदच्या विश्वपरिवर्तनाचे कार्य याच्यामध्ये त्या सहाय्य करत आहेत। बापूजींनी निरुमा यांच्याबद्दल व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की त्यांना जाणणे, ओळखणे खूप मुश्किल आहे। हा पार्थिव देह सोडल्यानंतर ज्ञान अद्ययावत करून वरील बेहदच्या ब्रह्मांडाचे ज्ञान दिलेले आहे। ते संपूर्णपणे अद्वितीय, विश्वसनीय असून ते कल्पनेच्या पलीकडचे ज्ञान आहे। आपण ऐकतो ना, सूक्ष्म जगतामध्ये काय काय होत आहे आणि पुढे काय होणार आहे त्याचे प्रमाण मिळते। तर खूप आनंद आणि अभिमान वाटतो की हे ज्ञान वेळेच्या आधीच आपल्या सर्वांना दिले जात आहे। याचाच अर्थ की सारी दुनिया त्याविषयी अनभिज्ञ आहे। आपण यावर विशेष लक्ष द्यावे की आपल्याला काय प्राप्त झाले आहे। आपल्याला जे बेहदचे ज्ञान प्राप्त झालेले आहे, ही एक साधारण गोष्ट प्राप्त झाली असे समजू नका। आपण हे खूप किरकोळ समजतो। आपण हे ज्ञान शुद्ध अंतःकरणाने, दृढ भावाने ऐकून, समजून त्या भावाशी एकरूप झाले तर कदाचित डोळ्यातील अश्रू थांबणार नाहीत आणि तुम्हाला जाणीव होईल की तुम्हाला किती प्राप्ती झालेली आहे। जेव्हा की सामान्य लोक यापासून वंचित आहेत, जे भक्ती मार्गात असून संत मीराबाई यांच्यासारखी सत्वप्रधान भक्ती असेल आणि ते अजूनही भगवानांच्या त्या सत्य स्वरूपापासून वंचित असतील तर विचार करा की आपले किती मोठे अहोभाग्य आहे। त्याच्या मनात अजूनही एकदा तरी परमात्म्याच्या प्राप्तीची तृष्णा आहे, परंतु त्यांचे कर्म त्यांच्या भक्तीच्या आड येत असून भक्ती अपूर्ण राहून ज्ञान प्राप्त होत नाही। त्यांची बुद्धी अजूनही ज्ञानप्राप्ती करता परिपक्व झालेली नाही। जगात असे कितीतरी लोक बसलेले आहेत की जे बेहदच्या आत्म्यांना कल्पनासुद्धा नाही की ते ज्ञानमार्गामध्ये आहेत, जो ज्ञानमार्ग सर्वात श्रेष्ठ आहे। आपण वृंदावनमध्ये गेलो तर समजते की कित्येकांनी त्यांचे जीवन पूर्णपणे निस्वार्थ भावाने कृष्णाला समर्पित केलेले असेल तर ते गोलोकापर्यंत गेले असतील। त्यांचे ते बघून असे वाटते की समर्पण भावाने भगवान प्राप्ती व्हायला पाहिजे, पण त्यांना न मिळता आपल्याला मिळत आहे, कारण की आपण योग मार्गावर चालत आहोत। आपली भक्ती पूर्ण होऊन परमात्म्याने आपल्याला निवडून हे ज्ञान समजण्याची बुद्धी दिली आहे। याचा आपल्याला ज्ञानाचा रास्त अभिमान वाटला पाहिजे। आपल्या स्वभावात स्थित होऊन बघा, दादाजींनी आपली निवड केली आहे। हेच नेहमी लक्षात ठेवून अहंकाराला थारा देऊ नका। अहंकार अधःपतनाचे मूळ आहे।
ते आपल्या बुद्धीचा नाश करत असते. ज्ञानाचा अहंकार खूपच मोठे दुष्कर्म आहे. अहंकार असेल तर ज्ञान प्राप्त होणार नाही आणि बेहदचे भाग्यसुद्धा आपण प्राप्त करू शकणार नाही. बेहदची परम महाशांती. श्रोते हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यावरील सर्व व्हिडिओ पाहून त्यांना लाईक करा, भरपूर शेअर करा. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.